नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टर जीवन लाडी यांनी विकसित केलेल्या कमीत कमी छेद असलेल्या तंत्राच्या वापरामुळे चष्मा घालवण्यासाठी प्रक्रियांमध्ये परिवर्तन घडत आहे असं दिसून आलंय। नुकत्याच केलेल्या एका प्रक्रियाबाबत सांगताना दादा आय लेझर इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉक्टर जीवन लाडी म्हणाले की जानेवारी 2025च्या पहिल्या आठवड्यात सुदानमधील 30 वर्षीय पुरुष रुग्ण आमच्या क्लिनिकमध्ये आला होता। हा तरुण थोडा निराश झाला होता कारण त्याचा कार्निया पातळ असल्याने भारताबाहेरील इतर डॉक्टरांनी त्याला चष्मा घालवण्यासाठी लेझर प्रक्रिया करू नको असे सांगितले। त्याच्या दीर्घदृष्टीसाठी उजव्या डोळ्यासाठी नंबर -7 आणि डावीकडच्या डोळ्याचा नंबर -6 होता। डॉक्टर लाडी म्हणाले की पातळ असलेल्या कार्नियामध्ये आव्हान हे असते की अपरिवर्तन त्रुटी घालवण्यासाठी पुरेशा प्रमाणात ऊती नसतात। मात्र व्हेरिएबल ऑप्टिक झोनमध्ये बाहुलीच्या आकारानुसार किमान ऊतीचा वापर केला जातो। आधुनिक इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रकाशाच्या परिस्थितींवर बाहुलीचा आकार मोजला जातो। या माहितीचा वापर लेझरने उपचार करताना कार्नियामध्ये किती प्रमाणात ऊती गरजेचे आहेत हे ठरवण्यासाठी केला जातो। बाहुलीच्या आकारानुसार हे मोजमाप करण्यासाठी एक विशेष सॉफ्टवेअरचा वापर केला जातो। या अभिनव तंत्रामुळे प्रत्येक व्यक्तीच्या गरजांनुसार अशा लेझर पद्धतीमध्ये परिवर्तन घडले आहे। हे तंत्र चष्मा घालू इच्छिणाऱ्या 18 ते 60 वयोगटातील लोकांवर केल्या जाणाऱ्या लेझर प्रक्रियांसाठी योग्य असल्याचं त्यांनी सांगितलं। सेफ हे डॉक्टर लाडी यांनी आणखी एक विकसित केलेले परिवर्तनकारक तंत्र आहे। स्मॉल इन्सिजन लेंटिक्युल एक्स्ट्रॅक्शन सारख्या आधुनिक लॅसिक लेझरमध्ये वापरण्यात येणारे हे तंत्र कार्नियाला कमीत कमी दाह होऊन लवकर बरे होण्यास मदत करते। या पद्धतीमध्ये ब्लेड्स ऑफ फ्लॉप्सची गरज नाहीशी होते आणि यामुळे वेदनारहित आणि कमी होण्याचे शक्य होते। रुग्ण या प्रक्रियेनंतर लगेचच आपल्या दैनंदिन कार्याला सुरुवात करू शकतात असंही डॉक्टर लाडी यांनी सांगितलं। ते म्हणाले व्हिडिओ झेडी प्रक्रिया 30% अधिक ऊती वाचवते तर सेफमुळे नैसर्गिक दृष्टी जलदरित्या प्राप्त होऊ शकते। दोन्ही तंत्रे हे डॉक्टर लाडी यांनी 2022 आणि 2023 दरम्यान विकसित केले असून अनेक रुग्णांना त्याचा फायदा झाला आहे। या संदर्भात डॉक्टर लाडी यांनी लिहिलेले शोधनिबंध अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत। नमस्कार, मी डॉक्टर जीवन लाडी, नेत्रतज्ञ, पुण्यामध्ये कॅम्पमध्ये प्रॅक्टिस करतो। ज्यांना ऱ्हस्वदृष्टी दोष मायनस नंबर किंवा मायोपिया म्हणतात अशा लोकांना लहानपणापासून चष्मा घालावा लागतो। त्यांना कमीत कमी 18 वर्षापर्यंत थांबावं लागतं कारण 18 वर्षाच्या आत आपण लेझर करू शकत नाही कारण 18 वर्षापर्यंत डोळा तुमचा वाढतच असतो। 18 वर्षांनंतर मात्र तुम्ही करू शकता। 18 ते 60 वर्षापर्यंत तुम्ही हे लेझर कधी पण करू शकता। ह्या लेझरमध्ये आत्ता प्रचलित असणारी पद्धत आहे त्याला लॅसिक म्हणतात। लॅसिकमध्ये कॉर्नियाचा एक फ्लॅप घेतला जातो आणि लेझर करून तो फ्लॅप परत टाकला जातो। त्या फ्लॅपमुळे काही प्रॉब्लेम येऊ नयेत म्हणून लॅसिकच्या पुढची टेक्निक डेव्हलप झाली आहे, त्याला म्हणतात स्माईल, स्मॉल इन्सिजन लेंटिक्युल एक्स्ट्रॅक्शन किंवा SMILE। ह्या स्माईलमध्ये माझी स्वतःची 2 इन्व्हेन्शन्स आहेत ज्याला कॉपीराईट मिळालेला आहे इंडियन गव्हर्नमेंटचा। ते म्हणजे एक VOZ आणि दुसरं सेफ। VOZ म्हणजे व्हेरिएबल ऑप्टिक झोन आणि सेफ म्हणजे शेअरिंग अपाइड फोर्स एक्स्ट्रॅक्शन। VOZचा अर्थ असा की बाहुलीचा वापर करून आपण कमीत कमी पेशी वापरतो आणि 30% वरती पेशी आपण डोळ्याच्या वाचवतो किंवा सेव्ह करतो किंवा ज्या आपल्याला वापरावं लागत नाहीत त्या तुमच्या डोळ्याला किंवा तुमच्या बुबुळाला आयुष्यभरासाठी जास्त ताकद देतात। हा पहिला भाग। दुसरा भाग की ज्यांचे नंबर जास्त आहेत त्यांनासुद्धा हे ट्रीटमेंट करून घेता येऊ शकते। आणि सेफ्टी ज्याला म्हणतो किंवा सुरक्षितता म्हणतो ह्याच्यामध्ये सध्या जगामध्ये ही सर्वोत्तम आहे। सेफ टेक्निकमध्ये 5 सेकंदामध्ये तुमच्या डोळ्याची नजर पुरवत होते। याचं कारण डोळ्यामधले असणाऱ्या नैसर्गिक फोर्स वापरून किंवा डोळ्यातली शक्ती वापरून आपण तो डोळामधनं ती जी काही लेन्सची चकती आपण तयार केलेली आहे ती त्याच्यातून बाहेर काढतो। हे झालं VOZ आणि सेफ चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी केली जाणारी प्रोसिजर। मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णांनासुद्धा चष्मामुक्ती कायमची मिळू शकते। त्याच्यासाठी जी डेव्हलप केलेली टेक्निक आहे जी कॉपीराइटेड आहे इंडियन गव्हर्नमेंटबरोबर त्याला द लाडी मेथड असं म्हणतात। अल्ट्रासाऊंडचा वापर करून अचूकपणे डोळ्याच्या लेन्सची पॉवर ठरवली जाते जी मोतीबिंदूच्या ऑपरेशननंतर डोळ्यामध्ये बसवली जाते जेणेकरून तुम्हाला चष्मा घालायची गरज पडत नाही। प्रचलित पद्धत ही ऑप्टिकल आहे त्याच्यामध्ये 30% लोकांमध्ये हे कॅल्क्युलेशन किंवा ही पॉवर आपल्याला काढता येऊ शकत नाही, परंतु अल्ट्रासाऊंडमध्ये 100% लोकांमध्ये ही तुम्ही काढू शकता। अल्ट्रासाऊंडची जी डेव्हलप केलेली पद्धत आहे त्याच्यामध्ये लाडी फॅक्टर वापरला जातो आणि ती जवळजवळ 15 पटीने कमी स्वस्त आहे ऑप्टिकल मेथडपेक्षा। त्याशिवाय ती जास्त अचूक पण आहे।
नमस्कार, मी डॉक्टर मानसी गोडबोले. मी नेत्रतज्ञ आहे, डोळ्याची डॉक्टर आहे. डॉक्टर जीवन लाडी हे माझे सर, ज्यांनी मला ऑपरेशन करायला शिकवलं आणि आज मला अतिशय आनंद होतोय की त्यांची जी नवीन पद्धत आहे, स्माईल विथ VOZ अँड सेफ, ज्याच्यामध्ये चष्म्याचा नंबर पूर्ण जाऊ शकतो. हीच पद्धत करून त्यांनी माझंही ऑपरेशन केलेलं आहे डोळ्याचं आणि माझा आज चष्मा नंबर हा पूर्ण गेलेला आहे. ही इतकी सेफ पद्धत आहे की इतकी वर्ष मी अशा एखाद्या सेफ पद्धतीसाठी थांबले होते. मी माझ्या डोळ्याचं ऑपरेशन नंबर काढण्यासाठी इतके वर्ष केलेलं नव्हतं. वयाच्या 5वीपासनं मी चष्मा नंबर वापरत होते आणि आत्ता मला चष्मा बिलकुल वापरायला लागत नाही. सो मी आज डॉक्टर आणि पेशंट असं या दोन्ही नात्याने तुमच्याशी बोलते. सरांकडनं स्माईल विथ VOZ आणि सेफ हे मीही शिकले आहे आणि या पद्धतीचा फायदा मी माझ्या पेशंटनाही ह्याच्यापुढे करून देणार आहे आणि आत्ताही देत आहे. माझं नेहमीप्रमाणे जे प्रत्येक माणसाला वयामानानुसार जो कॅटरॅक्ट होतो तसाच मला झालेला आणि माझ्या स्वतःच्या ऑपरेशनच्या डिमांड्स खूप होत्या. कारण मला व्हिजन डिमांड्स माझ्या जास्त होत्या, कारण मी स्वतःच आय सर्जन असल्यामुळे आणि मला व्यवस्थितच व्हिजन पाहिजे होतं आणि मला सेफ प्रोसिजर्स हव्या होत्या. हाय डिमांड सर्जरी होती माझी आणि डॉक्टर लाडींनी जी मेथड यूज केली ती अगदी साध्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये यूज केली. म्हणून मला त्या गोष्टीचं कौतुक वाटतं आहे की जिथे फार हायर इन्व्हेस्टमेंट्स असतात, सध्या डोळ्यांचे इन्स्ट्रुमेंट्स इतके महाग झालेत आणि प्लस म्हणजे इतकी कॉस्ट इफेक्टिव्ह होते की नवीन तरुण डॉक्टरांना ज्यांना कमी पैशांमध्ये कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये बेस्ट रिझल्ट्स देणारी मला ही ट्रीटमेंट वाटली. म्हणून मला ह्या ट्रीटमेंटचं जास्त कौतुक आहे आणि ऑफकोर्स नजर छानच आहे माझी. माझं ऑपरेशन होऊनही आता 2 वर्ष होऊन गेली आहेत आणि मी एन्जॉय करते माझं व्हिजन सध्याला.